नमस्कार, मी रवी गजे. आपण पाहत आहात जनतेचा आवाज. ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात गंभीर प्रकार, रुग्णांची हेळसांड, औषधाचा तुटवडा, तपासणीविना उपचार आणि अस्वच्छतेचा विळखा. जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. या केंद्रात येणाऱ्या रुग्णांची योग्य तपासणी न करता थेट औषधे दिली जात असल्याने रुग्णांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधा नसल्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा जणू व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र पाहायला मिळते. आम्ही तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये आलो होतो. इथला एकही अधिकारीला विचारला का बा इंजेक्शन आहे का, इंजेक्शन नाही, गोळ्या आहेत का, गोळ्या नाही, वरतून स्टॉक आलेला नाही. असे जबाब म्हातारी माणसं येतात, तरुण व्यक्ती येते, तिला अशक्तपणा असते, त्याला सलाईन लावत नाही, सलाईनचा स्टॉक नाही, इंजेक्शन बाहेरून आणायला सांगतात. हे अंदाजोंदी कारभार हा ओतूर पिशीमध्ये दवाखान्यामध्ये चालू आहे. याच्यावर काहीतरी आलाबादला झाला पाहिजे. इथला एकही कार्यकर्ता का कोणी जागृत नाही आहे का, त्या दवाखान्यामध्ये कोणी लक्ष देत नाही. याच्यावर तुम्ही काहीतरी वेळेत त्याच्यावर कारवाई करावी ही अशी आम्ही सरकारला विनंती करतो की बाबा माणसाचे तरी तुम्ही खेळ खेळू नका. त्या माणसांना काहीतरी आरोग्यासाठी औषधं उपलब्ध करतात, त्यांना मिळाला पाहिजे टाईम, पण त्या मिळत नाही. तुम्हाला काय अडचण आली नेमकी? आता आम्हाला स्वतः मी तपासण्यासाठी गेलो होतो, बोलले इंजेक्शन आहे का, तर बोलतो त्याही स्वतः लिहिला होता केस पेपरवर इंजेक्शन द्या म्हणून. त्याही अधिकाऱ्याला त्यांच्या विचारलं का इंजेक्शन आहे का, तर बोलतो इंजेक्शन सप्लाय. 8 दिवस झाले माणसं इंजेक्शन येतात, इंजेक्शन बाहेरून इंजेक्शन आणा तेव्हा तुम्हाला आम्ही इंजेक्शन मारणार. मग हे जर यांचा स्टॉक कुठे आहे, हा वरतून जो स्टॉक येतो यांचा गोळ्या औषधा इंजेक्शनचा, हा ठेवतात कुठं, त्याचा आम्हाला खुलासा सांगावं द्या की आम्ही स्टॉक आमचा आलेला आहे, बाहेर आम्ही कोणाला तरी मेडिकलला विकतो काय करतो असं तरी सांगावं. मग यांचा स्टॉक जातो कुठं? प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर येथे काही पेशंट तिथे जातात, पण त्या पेशंटला डॉक्टर काही चौकशी करत नाही, तपासत नाही, काही नाही, त्यांना गोळ्यासुद्धा मिळत नाही आणि अतिशय घाणेरडी परिस्थिती तिथे लोकांना सामोरं जावं लागतं. त्या परिस्थितीला जर ह्या परिस्थितीमध्ये काही जर सुधारणा जर होत नसेल तर त्या हॉस्पिटलचा उपयोग काय? अतिशय घाणेरडी अवस्था त्या हॉस्पिटलमध्ये आहे. जर या परिस्थितीमध्ये आरोग्य केंद्राने जर याची व्यवस्थित जर सुविधा उपलब्ध करून दिल्या, गोळ्या औषधे जर करून दिली नाही, तर या इलेक्शनच्या अगोदर आम्ही या दवाखान्याला टाळे ठोकण्याचा कार्यक्रम चालू करू. याची सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती.